सुरुवात. दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सेकंड लास्ट मॅच आजच्या दिवसातील आपण पाहत आहेत. 6वा सामना. चला सामना सुरू करायचा आहे. पंच सामन्याला होती सुरुवात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल इकडनं मात्र डावेष्टी सोडून गेलाय. सलामीवीर बॅटर जर आपण पाहिलं गेल्या मॅचमध्ये जबरदस्त प्रदर्शन ज्या संतोषने केलं होतं तोच संतोष सलामीला आलाय आणि त्याच्या सोबतीनं आपण पाहत आहेत केतन टनाटन ज्याने जबरदस्त बॅटिंग पहिल्या मॅचमध्ये केली होती. दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा फ्लॉप तो राहिला. रमेशचा हा चेंडू मात्र डाव्या बॅटने गॅपमध्ये काढलाय. गणेशच्या विरोधामध्ये आता मात्र चौकार आलाय. जबरदस्त स्ट्रोक. बॉटम हँडचा चांगल्या पद्धतीने वापर केला. चेंडूला फक्त वळवलं आणि त्यानंतर चेंडू गॅपमधनं फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. येणारा हा पहिला मोठा स्ट्रोक. 4 धावा चौकार. जे बॅटर दोन मैदानाच्या आतमध्ये खेळतात त्यांनी जर बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर आयुष ठाकरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. या दरम्यान चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने खेळून काढलाय. चेंडू डीपमध्ये जातो. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे. थोडीशी बंबलिंग होती. लगेच त्याचा फायदा दोन्ही बॅटर उचलत आहेत. जिकडे सिंगल धाव होती तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजे 7च्या घरामध्ये. 7 रन इन द बोर्ड. विदाऊट लॉस ऑफ अजूनपर्यंत कोणताही फलंदाज बाद झाला नाहीये. या दरम्यान चेंडू मात्र पुढे येत खेळण्याचा प्रयत्न. फटका सुंदर आहे. लॉंग ऑन क्षेत्राला क्लिअर करून चालला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू होतोय फरार सीमारेषा पार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 4 धावा येत असताना हा चौकार. हा चेंडू मात्र सोडून दिलाय. डावेष्टी सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्या बाजूने बोलतायत. पंचांचा इशारा आलाय अवांतर धावेचा. अवांतर धाव आता मात्र धावफलकावरती ऍड होत असताना या अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 12च्या घरामध्ये. 12 धावा धावफलकावर. संतोषनं काय सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं. जबरदस्त बॅटर आहेत. गेल्या 2 सामन्यामध्ये ताबडतोड फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. हा चेंडू चांगला आहे. चांगल्या लेंथवर होता. थोडेसे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलं होतं. त्या ठिकाणी मात्र कव्हर पॉईंटच्या मधनं खेळण्याचा प्रयत्न जरूर दाखवला परंतु गोलंदाजाने त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं आणि फॉलो केलं आणि त्यानंतर हा चेंडू डिलिव्हर केलाय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. फटका सुंदर आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत आणि खराब क्षेत्ररक्षण. पाहता पाहता चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर जातोय निघून. सीमारेषा पार. आला या चेंडूवर हा चौकार. हा चेंडू मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगल्या पद्धतीने हा चेंडू गॅदर केला गेलाय आणि हदरा क्रमांक जर इकडनं पाहिला तर पहिला बसला गेलाय. फलंदाजाला जावं लागेल डगआउटला. बॅक टू द डगआउट.
चला वेल कमी खर्च करायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण खूप जास्त वेल घेत आहेत, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम चला त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. चला नेक्स्ट ओव्हर गोलंदाज हा चेंडू मात्र फुल टॉस एडवा बॅटनं बोलवलाय. चेंडू गॅप मध्ये चालला, एका टप्प्यानं निघून जाईल, सीमारेषेच्या बाहेर आला. या चेंडूवर देखील हा चौकार. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र स्टेट बॅटने खेळून काढलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा अगदी सहजरित्या दोन्ही बॅटर्स पूर्ण करतायत. या दोन धावांच्या मदतीने जर पाहिलं तर आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 22च्या घरामध्ये. या दरम्यानचा फटका चांगला आहे, गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतायत. शेवटच्या क्षणाला हा चेंडू थांबवला गेलाय. या चेंडूवर मात्र दोन धावा येत आहेत. या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 24-24च्या घरामध्ये. 24 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. इकडनं चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या पद्धतीने कमबॅक करावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे, पॉइंटच्या वर्ण खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर आहे, फाईन लेगला खेळून काढलाय. चाललाय वेगानं, सीमारेषेच्या बाहेर आला. इकडे मात्र चौकार. 4 धावा. आपण पाहतायत जे 3 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली आहे, ज्या बॅटरनं त्या तिन्ही बॅटरनं इकडनं मात्र चौकाराने स्वतःची खाते उघड केली आहे. चांगली फलंदाजी आपण पाहतायत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. या दरम्यान चेंडू चांगला होता, खोलवर टप्प्याचा, बॅटची बाहेरची कडा लागलीये. चेंडू चाललाय इकडनं मात्र गली क्षेत्रामधनं सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार.
चला गेम फास्ट करायचंय. क्षेत्ररक्षण करणारा संघ या दरम्यान चेंडू मात्र पूल केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे मात्र चुकी घडली आहे आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एका टप्प्यानं 4 धावांकरिता चौकार. सज्ज होत असताना पुन्हा एकदा गोलंदाज. या दरम्यान चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने हाताळलाय. चांगल्या लेंथवर हा चेंडू होता. आउटसाइड द ऑफ स्टंप थोडासा पुढे ठेवलेला चेंडू. निर्धाव चेंडू इकडनं मात्र हाताळला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली फटकेबाजी सातत्याने बॅटिंग करणारी टीम इकडनं मात्र करते. चुका खूप घडलेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. ज्या चुका घडलेत ते इकडनं मात्र मागा ठरताना दिसले. चेंडू लॉंग ऑनला खेळून काढला. क्षेत्ररक्षक जज करतायत तिकडे. आता देखील जेल ड्रॉप झालाय. चुका आणि फक्त चुका घडताना आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पाहिलंय. खराब क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा चेंडू मात्र उडवलाय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक जज करतोय. आता पकडली गेली आहे झेल. चांगल्या पद्धतीने झेल आता पकडली गेली आणि फलंदाजाचा इकडनं खेळ संपलाय. फलंदाजाला आता मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. नवीन फलंदाज यतीश ठाकरे या संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वात महत्त्वपूर्ण खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय. नेक्स्ट बॉल. कल्पेश. अगदी जर आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेट याही गोलंदाजानं गाजवलंय. ठाकूरपाड्याकरिता चांगला खेळ याने देखील केलाय. परंतु इकडे आता मात्र प्रीमियर लीगमध्ये चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. हा चेंडू चांगला आहे. कल्पेश स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये थांबवतोय. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कल्पेशनं केली आहे. परंतु धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहत आहेत 41. या दरम्यान चेंडू मात्र फटका सुंदर आहे. एक्स्ट्रा कबडला चाललाय. फलंदाजाच्या बॅटमधनं येणारा हा दमदार नेत्रदीपक चौकार. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. 4 धावा.
या षटकाची समाप्ती झाली आहे. पंच षटक संपलंय. तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळतात या चौकाराच्या मदतीनं. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गावदेवी स्पोर्ट्स त्याचबरोबर ओम साई दाबा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचे नेक्स्ट मॅचच्या टॉस करिता. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचे. षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी मार्कवरून आपण पाहत आहेत शैलेश आलेत. चला गेम फास्ट करायची. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण खूप जास्त वेळ खर्च करतायत. हा चेंडू मात्र स्विच हिट वाडा शॉट जबरदस्त टायमिंग. फॉलो थ्रो पहा किती सुंदर होतं या फटक्याचं आणि चेंडू देखील चाललाय सीमारेषेच्या बाहेर. फटका दमदार. धावा मिळतील 4. आला या चेंडूवर चौकार. या दरम्यान चेंडू मात्र बोट फिरवली आहेत. जबरदस्त चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी इकडनं मात्र करावी लागेल. या येणाऱ्या 2 षटकांमध्ये धावा पूर्णपणे थांबवाव्या लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. हा चेंडू मात्र गती कमी केली आहे बॅटची एज आणि आता मात्र बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. हदरा बसलाय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने इकडनं मात्र विकेट प्राप्त केली आहे. फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. डगआउटला. धावफलका जर आपण विचार केला तर धावफलक आता मात्र थांबलेल्या स्थितीमध्ये अर्थातच 49च्या घरामध्ये 49 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 सध्याच्या घडला तरी सुरू आहे. गोलंदाज सज्ज होत असताना नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू आडव्या बॅटनं स्लॉट मध्ये घेतलाय आणि त्याला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. 6 धावा. कर्णधारानं सांगितलं होतं की गेल्या सामन्यामध्ये मी चाललो नाही परंतु या सामन्यामध्ये मी चांगला खेळ करेन आणि त्या अनुषंगाने आता सुरुवात केली आहे. इकडं मात्र षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता जाऊन पोहोचले ते म्हणजेच 55च्या घरामध्ये. 55 रन 55 धावा धावफलकावर. अजून एक हा फटका देखील सुंदर स्टेट बॅटने चेंडू चालाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूला फील्ड करतायत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे.
या दरम्यान चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरला फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न चालवला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील इकडे पूर्ण केली जातीये. आपण पाहता या संपूर्ण स्पर्धेकरिता पिण्याचं पाणी जे ते लवेश जे ठाकरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरस्कृत झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद. या दरम्यान चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. कल्पेशनं चांगला चेंडू हाताळलाय. चांगल्या लेंथवर आता मात्र कल्पेशनं गोलंदाजी केली आहे. नेक्स्ट बॉल आता मात्र रनअप मध्ये चुकला गेलाय. नेक्स्ट बॉल हा चेंडू मात्र स्लॉट मध्ये घेतलाय. वाडा शॉट ऑन साइडला फेकून दिलाय. 6 धावा, बिग हिट षटकार. यतीश ठाकरेनं काय जबरदस्त स्ट्रोक अटेंड केला. एक जबरदस्त बॅटर आहे. त्यानं पुन्हा एकदा इकडनं स्पष्टीकरण दिलंय की मी कोणत्या धाटणीचा फलंदाज आहे, माझ्याकडे काय आक्रमकता आहे ती त्यानं स्पष्ट केली आहे. या दरम्यान चेंडू अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगल्या पद्धतीने इकडे जेल पकडला गेलाय आणि आता यतीश ठाकरेला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय. चांगल्या पद्धतीने गणेश ठाकरे यांनी झेल पकडली आहे आणि यतीशला आता मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यशस्वी ठरलेत ते. धावफलका जर आपण विचार केला तर इकडनं मात्र धावफलक 65 धावा धावफलकावरती लागले गेलेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचं प्रगतीपथावर आहे. गोलंदाज कल्पेशनं चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत जर आपण कल्पेशचा विचार केला तर एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे या सामन्यामध्ये. धावफलकाला त्याने थांबवण्याचा प्रयत्न इकडनं केला आहे. या षटकातील जर आपण विचार केला तर शेवटचे आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या दरम्यान चेंडू मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने थ्रो केलाय, परंतु पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आता मात्र इकडे केली जाते. आउटसाइड द ऑफ स्टंप
चांगल्या लेंथवर हा चेंडू हाताला गेला. बॅटरला मात्र पूर्णपणे चकवलं गेलंय. धावफलक आपण पाहतायत या एकेरी धावेच्या मदतीने 66च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. या दरम्यानचा फटका सुंदर आहे. चेंडू चाललाय गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करता. ओहो, वाडा फील्ड. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय संघाकरिता. इकडनं मात्र 3 धावा वाचवले गेलेत. पहिल्या इनिंगची झाली आहे समाप्ती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस या 2 धावा या चेंडूवर येत आहेत. ऍक्च्युली या 2 धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचले गेले. धावफलक या ठिकाणी चुकीची दुरुस्ती आपण पाहताय. 70 धावा धावफलकावर लागले गेलेत. 71 धावांचं टार्गेट आता समोर सेट केलं गेले. चला जाऊया नाणेफेक कक्षामध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचंय. आपण या ठिकाणी नाणेफेक करून घेतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण यायचं. एका बाजूने गावदेवी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने ओम साई धाबा. अरुणजी तरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित साहेब. आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आपल्या असते. आपण या ठिकाणी मात्र नाणेफेक करून घेतोय. सोमनाथजी ठाकरे साहेब आपण यायचं नाणेफेक कक्षामध्ये. आपण या ठिकाणी मात्र नाणेफेक करून घेतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. एका बाजूने ओम साई धाब्याचे कर्णधार ओम या ठिकाणी मात्र उपस्थित झालेत. चला गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार, गावदेवी स्पोर्ट्स टीमचा कर्णधार आपण लगेच यायचे. गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार. चला आपण लवकर यायचंय. गावदेवी स्पोर्ट्स. चला गावदेवी स्पोर्ट्स टीमचा कर्णधार आपण लवकर यायचंय जरा. गावदेवी स्पोर्ट्स टीमचा कर्णधार. चला आपण यायचंय, लवकर यायचंय. आपण पाहतायत मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार कॉल करतोय. हेड असं कॉल आहे आणि या ठिकाणी मात्र टेल आलंय. ओम साई दाबा या संघाने नाणेफेकी जिंकली. मान्यवर पाहुण्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायचे दोन्ही संघाच्या कर्णधारांना. चला आपण या ठिकाणी मात्र ओपिनियन घेणार नाहीयेत. नाणेफेकी जिंकली ओम. निर्णय काय असेल? गोलंदाजी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. ऑल द बेस्ट तुझ्या टीमला. त्याचबरोबर आपण पाहतायत गावदेवी स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आहे. बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? कमीत कमी 60-70 पर्यंत. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या टीमला देखील. तर चला जाऊया मॅचकडे. इन गोईंग मॅच सध्याच्या घडला मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तुमच्या समवेत जोडले जातील सुनीलजी पवार सर, पॉवरफुल कॉमेंटेटर. अनेक अनेक धन्यवाद हर्ष. तर हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 71 धावांचं आव्हान पार करावं लागेल. ज्या प्रकारे आपण आजच्या दिवसामध्ये खेळ पाहिला, आपण प्रेम इंटरप्राइज टीमचं
निश्चित पहिल्या सामन्याचा अपवाद जर वगळला तर नंतर मागे वळून न पाहता उच्च कोटी बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आणि इथून मात्र निश्चित बळीराम स्पोर्ट या टीमला हा सामना जिंकणं गरजेचं आहे. जर निश्चित इथं तुमचा जर प्रवास थांबला तर मात्र निश्चित कठीण जाईल उद्याच्या दिवसामध्ये. गोलंदाज संतोष पहिल्या चेंडूवर हा प्रहार खाली क्षेत्र निवडले पण अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहुल यांचं पाहतोय आपण आणि 2 धावा सहज कंप्लीट होताना. खातं उघडल्या गेलं आता मात्र पाहतोय आपण बळीराम स्पोर्ट या टीमचं टार्गेट खूप मोठं आहे. 71 धावाचं टार्गेट, तो टार्गेट स्वीकारताना तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. सज्ज होताना फुल टॉस पण हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाहीये. असं वाटते की निश्चित आज कमकुवत बाजू पाहिली आपण खास बळीराम छोट्या टीमची. त्याचा सर्वात महत्त्वाचा कमतरता जाणवणारा क्षेत्र म्हणजे तो क्षेत्ररक्षण. फुल टॉसवर हा फटका, फुल टोल वसूल केला इथं मात्र स्कोरलेकडे षटकार. यांनी कारण की 40+ त्याचा एक उच्च कोटीचा पार्टनर आणि या लीग मध्ये प्रतिस्पर्धी टीमचं नेतृत्व करताना अजून एक चांगला फटका आहे. खाली क्षेत्र एका टप्प्याने चेंडू मात्र मिडविकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. हा आता मात्र आलाय दमदार चौकार. मात्र पुढे झपाट्याने सरकते ती 12. चांगले बॅटिंगचे प्रदर्शन. अजून या षटकातले 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि आक्रमण स्वीकारले गणेश ठाकरे या बॅटरनी. लोअर फुल टॉस परत एकदा धमाका. हा चेंडू मात्र हातात जातोय काय आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद. चौकार. खराब क्षेत्ररक्षण. नाद एकच फक्त हर्ष आणि गुणेश यांच्याकडून खास निखिलसाठी चौकार किंवा षटकाराची हॅट्रिक जर पूर्ण केली तर रोख रक्कम किती 500 रुपये. आता मात्र 24 चेंडू आणि इथून 49 धावांची आवश्यकता आहे. काय अप्रतिम हाय क्वालिटीचं प्रदर्शन पाहिलं पण गणेशच्या बॅटमधून संपूर्ण धावा. चला वेळ कमी आहे कारण की नाईटला आपण 40+ सामने लगेच पाहणार आहोत. 40+चा पहिला सामना जो होईल कालिका माता कालवार
विपक्ष विक्रम स्पोर्ट वडूनगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सुद्धा सज्ज राहायचे आहे. हरिभक्त परेन अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 देखना नाईटचा कार्यक्रम याच पात्र लॉफ्टेड फटका. वा वा भाई वा, पण हातात आहे झेल चांगलं कंप्लीट. परतीचा प्रवास करावा लागेल. पहिला धक्का बसलाय. तालुका जिल्हा विचार पार्टनरशिप तोडण्याची तो विकेट प्राप्त करतोय ते मात्र गोलंदाज राहुल. यानंतर TPL चा शेवटचा सामनाच्या दिवसातला गावदी स्पोर्ट विपक्ष ओमसाई डाबा. गावदी स्पोर्ट जर म्हटलं तर राज ठाकरे आणि पवन तेरेचा संघ, ओमसाई डाबा संघ जर म्हटलं आपण तर कबीर ठाकरे साहेबांचा संघ. निलेश आले बॅटिंगला. द वॉल ऑफ ठाकूरपाडा आजच्या दिवसामध्ये जी अपेक्षा होती त्यावर खरा उतरला नाही, पण या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे बॅटिंग करेल. ओहो, दिमागाचा वापर केलाय, फक्त चेंडूच्या गतीचा वापर केलाय. पॅडल स्वीपचा फटका, चेंडू जाईल, सीमा पार आलाय हा चौकार. चौकार षटकारामध्ये डील करताना दोन्ही बॅटर व्यापारी बनलेत. इथं मात्र आता संदेश ठाकरेसाठी बक्षीस आहे. जर आपण चेंडू सोडला तर प्रत्येक जेव्हा जेव्हा चेंडू सोडणार तेव्हा तेव्हा मात्र 100 रुपयाचं बक्षीस देण्यात येईल. याच पात्रा फटका लॉफ्टेड आहे. चेंडू हवेत हातात जाऊन सोपवलाय. मोठा धक्का अजून एक बसलाय, तो म्हणजे बळीराम स्पोर्ट या टीमला. आता मात्र नंबर 4 वर कल्पेश बॅटिंग करण्यासाठी. कल्पेशने या सामन्यात बॉलिंग जर चांगली केली पण बॅटिंग चांगली करावी लागेल. तब्बल 71 धावांचं आव्हान आहे आणि पिटूचं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 26. हो, यास्पता टर्न केले पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण राहुल यांच्या माध्यमातून एक रोखू शकणार नाही. या एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 27. राहुल सज्ज होताना पाहतोय आपण. यावेळेस पात्र हा लॉफ्टेड फटका, हा विकेट प्राप्त होईल का, होईल का, आणि होय. वा वा वा, 3 महत्वपूर्ण विकेट या षटकामध्ये राहुल. आता मात्र गणेश ठाकरेला परतीचा प्रवास करावा लागेल. 22 गेले पण
दिसताना पाहतोय आपण. कारण की हॅट्रिक साधेल काही तर मात्र पराभवाची किंवा मात्र पलटून वार करेल. धावसंख्या 27. गती परिवर्तन अतिशय चांगला चेंडू होता. आणि याचबरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 27. येणारे इथून मात्र 18 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी अजून धावा बनवावा लागेल. जवळपास 44, 18-44. 5 मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. पण प्रणय संगनायक येतोय स्वतः बॉलिंग करण्यासाठी व्हीआयपी डायज अँड या टोकाकडनं. यानंतर जो सामना होणार आहे गावदी स्पोर्ट विपक्ष ओमसाई डाबा. नाणेफेकीचा कॉल ओमसाई डाबा टीमकडे गेले. प्रथम सांगितले की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि गावदी स्पोर्ट टीमला बॅटिंगचं निमंत्रण दिले. बुमबुम सुभाषने पहिल्या सामन्यात उच्च कोटीची बॅटिंग केली होती पण स्ट्राईक न मिळाल्यामुळे तो निकाल लागला. पण जर त्याला महत्त्व नाही आहे. शेवटी जो जिता वही सिकंदर. प्रणय सराव थांबवायचे त्याला लगेच. गोविंदराव यांना आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डिंग करताना. इनकी कहानी अलग है. और ठाकुरपाड़ा में 2 ही बंदे अभी बचे और सुनील पवार एक गोविंदराव. यावेळेस पात्रा फटका चांगला आहे पण परफेक्ट टायमिंग फटक्यामध्ये नव्हती. सीमापार होईल की नाही गोविंदराव चेस करताना पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट करतोय कल्पेश. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते ते 29. 29 लॉस ऑफ 3 विकेट. ऑपरेटिंगची भूमिका करताना संजय. प्रिन्स मुज लाईव्ह टेलिकास्ट किंग कल्पेश. आव्हान मोठं आहे. त्यावर पाठलाग जर करायचं असेल तर हाय क्वालिटीची बॅटिंग करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. टप आपल्याला थोडासा झपकणं आतमध्ये येणारा चेंडू होता. बॅक फ्रंटला येऊन मात्र कट करण्याचा प्रयत्न. बीट झाले. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक यतीश ठाकरे. प्रणय सज्ज होताना परत. हा चेंडू मात्र लाईन कुठे पंच चेक करतील. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर वळतोय. दुनिया समांतर रेषेत अतिरिक्त धाव मिळते 1. धावसंख्या 30. 30 षटक प्रगतीपथावर असताना अजून मात्र 41 धावीची आवश्यकता आहे. तुम्हाला चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होताना राईट आमोर विकेट. चांगला चेंडू होता. परत ॲक्च्युली खेळायचं होतं ऑनसाईडकडे पण चेंडू जातोय पॉईंट क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एकच सिंगल मिळेल. 1 धावेनी गोलंदाज खुश. पण बळीराम सोडचे बॅटर दबावाखाली येईल कारण की त्यांना आता मात्र आक्रमण करणं गरजेचं आहे. आमचे शांताराम भोईर खूप अफाट मेहनत करताना. वा 6 बॉल एकदाच आणले. अजून एक फेरी मारा. म्हणून तर सर्वात लाडका आयोजकामध्ये तोच आहे. आमचे ठाकूरपाडाचे सौरभ गांगुली म्हणून नावाचा मी उल्लेख करतोय. असे डावकुरे 40+ बॅटर्स. गुरुवर्य श्रीनाथ महाराज आनंद घेताना. सामन्याचा यावेळेस पात्र चांगला चेंडू. प्रत्येकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र संघर्ष करताना आणि जिथं टॉस करताना प्रणयने सांगितलं होतं की माझ्या 2 सामन्यांमध्ये माझ्याकडून कामगिरी चांगली झाली नाही पण करणाऱ्या नात्याने मी या सामन्यात मात्र माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करतोय. बॅटिंग चांगली केली. आता मात्र बॉलिंग अप्रतिम करताना. वा एक युवा चांगला खेळाडू आणि आरती 10 खेळाडूचा आम्ही सकाळपासून उल्लेख केला आहे की येणारा ठाकूरपाडा टेनिस गावाचा क्रिकेट निश्चित चांगला आहे. चांगला चेंडू पण तेवढं असा ऑन ड्राईव्हचा फटका आडव्या बॅटने पाहतोय आपण. ती धार कायम अजून सुभाष ठाकरे बुमबुम यांनी दाखवली. पहिल्या सामन्यात काय मोठे मोठे लांब पल्ल्याचे षटकार घेतले. पण आज सिनियर क्रिकेटमधून जर विचार केला आपण निश्चित 2 ते 3 खेळाडूचं प्रदर्शन एवढं छान झालं नाही आपल्या गावाच्या लीगमध्ये. प्रणय ठाकरे राईट आमोर विकेट सज्ज होताना. ओ माय गॉड ये क्या कर दिया. इथपर्यंत आवाज आला होता आणि षटकाची समाप्ती. अतिशय चांगलं षटक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 32. 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी
प्रति षटकामागे 19.50ची सरासरी राखणं गरजेचं. गोलंदाज राहुल ठाकरे सज्ज होताना राईट आर्म द विकेट. गती परिवर्तन अप्रतिम चेंडू. पहिला चेंडू पाहतोय आपण, बोटा फिरवली होती आणि टपापल्या चेंडू बाहेर निघतोय. 11-39. आता मात्र एक निश्चित म्हणावं लागेल की बळीराम स्पोर्ट टीमसाठी ही ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगेल काय, ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये त्यांचं प्रदर्शन पाहिलं आपण. परत एकदा हा चेंडू पाहतोय आपण, हवेत आहे आणि हातात. मयूर अप्रतिम क्षेत्ररक्षक, मला वाटते की तिसरी झेल टिपतोय. मला वाटते की या इनिंग मध्ये चौथी विकेट प्राप्त करते. बेस्ट बॉलिंग फिगर आजच्या दिवसामध्ये. 4 विकेट, एक मात्र विकेट हॅट्रिक किरण महाराज यांच्याकडून, षटकराची हॅट्रिक महेश ठाकरे यांच्याकडून, चौकाराची हॅट्रिक. वाह वाह, जोरदार टाळ्या. ये तो मजे हुए खिलाडी है भाई, इनकी कहानी अलग है. श्रीनाथ यांनी जर लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर सागर ठाकरे यांच्याकडून तब्बल 3000 जमा झाले आहेत. फक्त तू 500 लावत बघ, मन किती मोठं आहे सागरचा. मी देईन दिरक्या तुला रे, पाहिजे तेवढ्या. म्हणावं लागेल नाही, श्रीनाथ म्हणावं लागेल. हो, आल्या पावली मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण इथं मात्र एकच सिंगल कंप्लीट करता येईल. खातं उघडतंय श्रीनाथ तरी आपलं. आणि आता मात्र निश्चित असं म्हणावं लागेल की पराभवाच्या छायाकडे वळताना बळीराम स्फोट हा संघ. 33. चांगला चेंडू पण तेवढाच मोठा प्रहार पाहतोय. यावेळेस मात्र पूर्ण आत्मविश्वास फटक्यामध्ये पाहायला मिळालं आणि चेंडूला बॅकवर्ड किलोच्या बाहेर भिरकावलंय. आलं ह्या षटकार. खुर्ची रिकामी करताना पाहतोय आपण, चेहऱ्यावर हास्य आहे. पण गणेशदादाकडून खूप चांगलं प्रदर्शन पाहायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग बघा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा, त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं. नॉन स्ट्राईकला बघत राहिला, विकेटची पडझड कायम होती, त्याचा आत्मविश्वास तुटला आणि तो पण एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद होऊन परतीचा प्रवास केलाय. नाही, अजून उद्या 2 सामने आहेत आपल्यासाठी फुल एन्जॉय करण्यासाठी. यावेळेस पाहता फुल टॉसर, अजून एक प्रहार, बॅक टू द बॅक, दुसरा धमाका धमाका पाहतोय. कल्पेशच्या बॅटमधून आला हा षटकार. जर या शेवटच्या चेंडूवर षटकार आला तर मात्र सामना निश्चित कोणी पण जिंकू शकतोय. पण मी तर म्हण की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं अजूनही वर्चस्व कायम आहे. 7 चेंडू आणि 26 धावेची आवश्यकता. राहुल मागणं ठरलंय. या 2 चेंडूवर पाहतोय आपण, खणखणीत 2 षटकार कल्पेशच्या बॅटमधून. हॅट्रिक करेल काय, आवश्यकता आहे टीमला. तोच बॅटर कल्पेश. अजून एक धमाका आणि चेंडू चाललंय 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 मिड विकेटच्या वरतून लागोपाठ. तिसऱ्या चेंडूवर तिसरा दमदार हा षटकार.
2 षटकार मारायचे आहेत. ऋतिक अंतिम षटक. ऋतिक सराव थांबवायचे. चला लागा आपल्या कामाला. 6 चेंडू 20. स्ट्राईक कल्पेशला भेटेल की मात्र आक्रमण श्रीनाथ तरे स्वतः उचलेल. ओ स्क्यूर ऑफ द विकेट. कटचा फटका चेंडू. इथं मात्र निश्चित थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पण एक सिंगल. पण हे बघा क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळतोय तो पैशाच्या लालची गेला नाही. फक्त स्ट्राईक रोटेट केली. त्याला माहिती आहे लालच बुरी बला आहे. कारण की कल्पेश खूप चांगली बॅटिंग करतोय. 5-19. सज्ज होताना ओ हो अजून एक धमाका. लागोपाठ 4 चेंडूवर आलाय त्याच्या बॅटमधून 4था षटकार. आता कारण की कल्पेश ठाकरे नावाचा वादळ खेळपट्टीवर आलाय. अशक्य वाटणारा विजय मात्र त्यांनी सामना रंगात 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 आणलाय. इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि सामना जिंकण्यासाठी अजून 13 धावेची आवश्यकता आहे. 4-13. 4-13. फुल टॉस. काय घडलंय काय बिघडलंय. पंचाचा इशारा. हा बिमर नो बॉल. यस. आणि चेंडूवर आता मात्र येणारे 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 8 धावेची आवश्यकता आहे. सामना होता कुठं आणि सामना आणून ठेवलाय कुठं. क्रिकेट अनिश्चितता खेळ का म्हणतात हे सांगितलंय कल्पेशने. कितीवर खेळतोय कल्पेश. 32 वर. आणि आता मात्र फ्री हिट. बळीराम सोड टीमचे होणार दत्ता आत्रे यांच्या चेहऱ्यावर हास्य आता मात्र खूप वेळेनंतर. 4-8. ऋतिक सज्ज होताना. ओ हो अजून एक धमाका. ओ माय गॉड. आणि आता मात्र आलाय हा त्याच्या बॅटमधून 5वा षटकार. इथून फक्त आता 3 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता आहे. सामना पूर्णपणे क्लाटनी देतोय तो एकच बळीराम सोड टीमचा कल्पेश. पाहिजे तेवढ्या मी दे. ते 2 धावेची आवश्यकता. कारण की दोन्ही या टीमचे 3-3 राऊंड होते त्यातून एक जिंकला होता प्रेम इंटरप्रेट टीमनी. पण खातं उघडते का आता पाहायचंय बळीराम सोड. यावेळेस पात्र डाव्या स्ट्रीटचा चेंडू होता. एकदा पूर्ण आणि याच बरोबर फंबलिंग. आणि इथं मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे बळीराम सोड टीमनी. वा 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 वा. चला ग्राउंडच्या बाहेर एन्जॉय करा. आउट. एकच बॅटर ज्यांनी असं वाटणारा विजय मिळवून दिला. म्हणून मित्रांनो क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल कोणाला सांगता येत नाही आहे. हार्ड लक यतीश. हार्ड लक ऑल टीम. मॅन ऑफ मॅच गोट्या म्हणजे कल्पेश. राहुलची मेहनत वाया जाताना पाहतोय आपण. आमचे